मित्रांनो, भारतीय इतिहासात एक असे साम्राज्य होऊन गेले ज्याचा दरारा केवळ भारतातच नाही तर 7 समुद्रापार होता। एक असे साम्राज्य ज्याच्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली असे नौदल होते, ज्यांनी अशी मंदिरे बांधलीत की जी आजही विज्ञानाला आव्हान देतात आणि ज्यांनी हजारो वर्षापूर्वी भारतात लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, आपण बोलतो आहोत दक्षिण भारतातील शिरपेचातील मानाचा तुरा असलेले चोल साम्राज्य, द चोल एम्पायर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चोलांचा पराक्रमी राजकीय इतिहास आणि त्यांचे जागतिक दर्जाचे सांस्कृतिक योगदान याविषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करतो आहोत चोल साम्राज्य, समुद्रावर राज्य करणारे भारताचे सुवर्णयुग। मित्रांनो, आपण तत्पूर्वी चोल घराण्याचा इतिहास संक्षिप्त मध्ये पाहू। चोल घराण्याचा उदय। चोल घराणे हे दक्षिण भारतातील जुन्या राजवंशापैकी एक आहे। त्यांचा उल्लेख महाभारत आणि सम्राट अशोकाच्या शिलालेखात देखील दिसून येतो। परंतु चोलांचा खरा सुवर्ण काळ सुरू झाला तो 9व्या शतकात। विजयालय चोल याने पल्लवांचा पराभव करून तंजावर जिंकले आणि एका नव्या युगाची सुरुवात झाली। त्यानंतर आदित्य प्रथम आणि परातंक प्रथम याने या साम्राज्याचा विस्तार केला, पण खऱ्या अर्थाने चोलांना जागतिक शक्ती बनवले ते 2 महान सम्राटांनी, राजराजा चोल आणि राजेंद्र चोल यांनी। चोल राजांनी केवळ दक्षिण भारतावरच नव्हे तर श्रीलंकेपासून ते आग्नेय आशियापर्यंत आपला प्रभाव पाडला। मित्रांनो, आपण आता पाहतो आहोत चोल घराण्याची स्थापना विजयालया चोल यांनी केली। विजयालया हा सुरुवातीला पल्लवांचा मांडलिक राजा होता। त्याने तंजावर जिंकून तिथे आपली राजधानी स्थापित केली आणि चोल साम्राज्याचा पाया रचला। त्याने निशुंभ सुधनी देवीचे मंदिरही उभारले। या घराण्यातील सर्वात पराक्रमी शासक जर कोण असेल तो राजराजा चोल प्रथम हा होय। याला महान राजराजा असे देखील म्हटले जाते। त्याने दक्षिण भारताचे एकत्रीकरण केले आणि श्रीलंकेच्या उत्तरेकडील भागावर त्याने विजय प्रस्थापित केला। तंजावरचे जगप्रसिद्ध बृहदेश्वर मंदिर म्हणजेच राजेश्वर मंदिर यांच्याच काळात बांधले गेले। त्यांनी शक्तिशाली अशी नेव्हीची म्हणजेच आरमाराची स्थापना केली। राजेंद्र चोल प्रथम हे राजराजा चोल याचे सुपुत्र होते। त्यांच्या काळात चोल साम्राज्याच्या भौगोलिक सीमा ह्या सर्वात दूरपर्यंत पसरलेल्या दिसून येतात। त्याने संपूर्ण श्रीलंका जिंकलेली दिसून येते। उत्तर भारतावर देखील त्याने स्वारी केली आणि गंगा नदीपर्यंत चोलांचे साम्राज्य विस्तारले, म्हणून त्याला गंगेकोंड चोल म्हणजेच गंगा जिंकणारा चोल शासक असे देखील म्हटले जाते। त्यांनी आपल्या विजयाप्रित्यर्थ गंगेकोंड चोलपुरम ही नवीन राजधानी देखील वसवली। त्यांचे आरमार इतके शक्तिशाली होते की त्यांनी जावा, सुमात्रा, इंडोनेशिया आणि मलाया या द्वीपकल्पातील श्री विजय साम्राज्याचा पराभव केला। मित्रांनो बघा, आपण थोडक्यामध्ये चोल साम्राज्याची वैशिष्ट्य पाहू। चोल साम्राज्याचे संस्थापक विजय चोल इसवी सन 850 ते 871। चोलांची राजधानी होती तंजावर आणि गंगेकोंड चोलपुरम। यांची राजमुद्रा त्या काळात होती वाघ। वाघाचं चित्र बघा, हे आपल्या स्क्रीनवर दिसतंय की हे वाघाचं ध्वज हे त्यांची राजमुद्रा त्या ठिकाणी होती। प्रशासन अत्यंत प्रगत होते। स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्राम प्रशासनाच्या माध्यमातून ते राज्यकारभार करत होते। त्याचबरोबर नौदल त्या काळातील जगातील सर्वश्रेष्ठ नौदलांपैकी जर एक चोलांचे नौदल त्या ठिकाणी होते। मित्रांनो, आता आपण चोल साम्राज्यातील सुवर्ण काळ याविषयी चर्चा करू। चोल साम्राज्यातील सुवर्ण काळ जर का कुणामुळे आला असेल तो राजराजा आणि राजेंद्र चोल यांच्यामुळे चोलांचा कालखंड हा सुवर्ण काळाचा ठरतो। मित्रांनो, इसवी सन 985 मध्ये राजराजा चोल प्रथम सिंहासनावर बसले। त्यांनी चेर, पांड्य आणि चालुक्य राजांचा पराभव करून दक्षिण भारतावर एक छत्री असे अंमल बसवले। त्यांनीच श्रीलंका जिंकली आणि मालदीव बेटावर देखील त्यांनी ताबा मिळवला। तंजावरचे भव्य बृहदेश्वराचे म्हणजेच राजेश्वराचे मंदिर त्यांच्याच काळात निर्माण झाले। मित्रांनो, हा एक व्हिडिओ तुम्ही निश्चितपणे बघाल। ह्या व्हिडिओमध्ये राजराजेश्वर मंदिराविषयी सविस्तर माहिती मी दिलेली आहे। आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ओपन इलेक्टिव्ह या अभ्यासक्रमाकरिता सेकंड सेमेस्टरला जो काही पेपर आहे सिलेक्टेड हेरिटेज साइट इन इंडिया, यामध्ये अजिंठा, वेरूळ, सांची
आणि राजराजेश्वर मंदिर याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी केलेली आहे। तर निश्चितपणे डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे, आपण या आय बटनला किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्याच्या संदर्भात अधिक माहिती घेऊ शकता। मित्रांनो, त्याच्यानंतर आलेला त्यांचा मुलगा राजेंद्र चोल हा तर त्याहूनही मोठा महान योद्धा ठरला। त्याने उत्तर भारतावर स्वारी करून गंगेपर्यंतचा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला। या विजयाची आठवण म्हणून गंगेकोंड चोलपुरम नावाची नवी राजधानी त्यांनी बसवली। विशेष म्हणजे राजेंद्र चोल यांनी आपले नौदल दक्षिण पूर्व आशियातील श्री विजय साम्राज्याकडे म्हणजेच इंडोनेशिया, मलेशिया म्हणजेच आजचा नकाशा जर का आपण लक्षात घेतला तर साऊथ ईस्ट एशियावर जे श्री विजय साम्राज्य होते त्यावर देखील विजय प्रस्थापित केला होता। म्हणजेच काय तर जणू काही या चोलांचा बंगालचा उपसागर हा जो काही समुद्र आहे, आपल्याला माहिती आहे की भारताच्या पूर्व दिशेला बंगालचा उपसागर आहे आणि चोलांची जणू काही ते खाजगी सरोवर होते, अशा प्रकारचा वावर या परिसरात त्यांचा होता। म्हणजेच काय तर इतकं प्रभावशाली नौदल चोलांचं होतं असं आपल्या लक्षात येतं। त्यानंतर आहे प्रशासकीय कौशल्य आणि लोकशाही। मित्रांनो, आपण चोलाच्या संदर्भात माहिती पाहत असताना चोल फक्त युद्धातच पारंगत होते असे नाही, तर ते उत्तम प्रशासक देखील होते। साधारणपणे 1200 वर्षापूर्वी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था ही पद्धती राबवलेली दिसून येते। तामिळनाडूच्या उत्तर मेरूर येथील शिलालेखात चोलांच्या निवडणूक पद्धतीचे वर्णन आपणास या शिलालेखातून मिळते। यालाच ते कुड उलई पद्धत म्हणत असत, ज्यामध्ये गावातील लोक एका मडक्यामध्ये चिठ्ठ्या टाकून आपले प्रतिनिधी निवडत असत। असं म्हणता येईल की आज जी काही गुप्त मतदान पद्धती आहे, बॅलेट पेपरच्या माध्यमातून जी केल्या जाते, तशा प्रकारची पद्धती त्या कालखंडात होती। हे भारतातील प्राचीन लोकशाहीचे एक उत्तम उदाहरण आहे। मित्रांनो, यानंतर आपण चोलांचे सांस्कृतिक योगदान याविषयी माहिती पाहू आणि हे पाहत असताना त्या काळातील कला आणि वास्तुकला याचा देखील आपण विचार करणार आहोत। चोल वास्तुकलेचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्यांनी निर्माण केलेली भव्य मंदिरे ही होत। बृहदेश्वराचे म्हणजेच राजराजेश्वराचे मंदिर हे त्या काळातील सर्वात उत्तम नमुना आहे। या मंदिराच्या शिखरावर असणारा हा 80 टनाचा अखंड पाषाणातून बनवलेला दगड वरती शिखरापर्यंत कसा नेला असेल हा मोठा प्रश्न आहे। त्या काळी हे वजन इतक्या उंचीवर कसे नेले असेल, आजही इंजिनियर्सला पडलेला तो एक मोठा प्रश्न आहे किंवा ते इंजिनियरला पडलेलं एक मोठं कोड असेल। मित्रांनो, लक्षात घ्या, हे राजराजेश्वराचे मंदिर आहे आणि या राजराजेश्वराच्या मंदिराला लागून त्यांनी असा रॅम्प बनवलेला असेल आणि या रॅम्पवर तो दगड ठेवून हत्तीच्या साह्याने तो वरती 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 नेला असेल। म्हणून इतक्या उंचीवर, कारण आपण पाहतोय की मोठमोठ्या क्रेन आता आहे, पण 80 टनाचा दगड इतक्या उंचीवर नेणं आज देखील शक्य नाहीये मित्रांनो। त्यानंतर आपण पाहतो आहोत कांस्य मूर्ती। चोल काळातील सर्वात जगप्रसिद्ध अशी जर मूर्ती कोणती असेल तर ती नटराजाची मूर्ती आहे। ही मूर्ती लास्ट वेक्स या तंत्रापासून बनवलेली आहे। बघा मित्रांनो, नटराजाच्या मूर्तीच्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। या व्हिडिओमध्ये पाषाणातून बनवलेली मूर्ती कशा प्रकारची होती याची माहिती आपण चालुक्यांच्या काळामध्ये बघितली। आता आपण पाहतो आहे की कांस्यामधून म्हणजे तांब्याच्या धातूपासून बनवलेली जगप्रसिद्ध ही कांस्य मूर्ती आहे। ही मूर्ती लास्ट वेक्स या तंत्रापासून बनवण्यात आलेली आहे। मित्रांनो, लास्ट वेक्स पद्धती म्हणजे काय हे सुरुवातीला जाणून घेऊ। धातूच्या मूर्ती दागिने बनवण्याची 6000 वर्षापूर्वीची ही जुनी परंपरागत पद्धत आहे। यामध्ये मेणाचे मॉडेल बनवून मातीचा साचा तयार केला जातो आणि मेण वितळून बाहेर काढल्या जाते आणि त्या पोकळ वितळलेल्या जागेमध्ये धातू म्हणजेच कांस्य, सोने, चांदी ओतल्या जाते। अशा पद्धतीने लॉस्ट वेक्स ही पद्धती होय। त्यानंतर आपण पाहतो आहोत साहित्याच्या बाबतीत चोलांचे योगदान। याच काळामध्ये कंबन ऋषींनी कंब रामायण लिहिले। शेतीसाठी त्यांनी कावेरी नदीवर धरणे आणि कालवे बांधून जलप्रणाली विकसित केली। याचा फायदा आपणास त्या भागातील शेतकऱ्यांना झालेला दिसून येतो, कारण त्यांनी कावेरी नदीवर धरण बांधलेत आणि कालवे तयार केलेले दिसून येतात। मित्रांनो, त्यानंतर आपण पाहतो आहोत सेंगोल। सेंगोल हा शब्द तामिळ भाषेतील सेम्मई या शब्दापासून आला आहे। याचा अर्थ नीतिमत्ता किंवा न्याय असा होतो। चोल कालखंडामध्ये जेव्हा सत्तेचे हस्तांतरण केले जाते, म्हणजेच काय तर एका राजाकडून सत्ता दुसऱ्या राजाकडे जेव्हा सोपवल्या जात असे, तेव्हा हा
राजदंड प्रतिकात्मकरित्या दिला जात असे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सत्ता हस्तांतरित करत असताना नेपोलियनचा जेव्हा आपण इतिहास बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की राजमुकुट नेपोलियन तलवारीतनं घेतो आणि आपल्या डोक्यावर ठेवतो, किंवा सिंहासन जे असतं ते देखील एक सत्तेचे प्रतीक मानले जाते. पण चोल कालखंडामध्ये अशा प्रकारचा हा राजदंड सत्तेचं हस्तांतर करण्याचा तो प्रतीक होता. हा राजदंड सत्तेच्या अधिकाराचा पुरावा मानला जात असे. मित्रांनो, इतकेच नाही तर ते एक न्यायाचे प्रतीक होते. हा केवळ सोन्याचा दंड नसून तो राजाला त्याची जबाबदारीची आठवण करून देणारा एक धर्मदंड होता. राजाने पक्षपातीपणा न करता प्रजेला समान न्याय द्यावा हे याचे मुख्य उद्दिष्ट होते. मित्रांनो, याची रचना पाहत असताना आपल्या असे लक्षात येते की या राजदंडाच्या अग्रभागी नंदीची प्रतिमा असते. बघा, हा राजदंड आहे आणि या राजदंडाच्या अग्रभागी म्हणजे वरती टोकाला नंदीची प्रतिमा आहे. नंदी हे हिंदू धर्मातील न्यायाचे आणि धर्माचे प्रतीक मानले जाते. म्हणून जेव्हा आपण महादेवाच्या मंदिरात किंवा शिव मंदिरात जातो तेव्हा त्याच्या प्रवेशद्वारावर नंदी आपणास दिसतो. म्हणून नंदी हे न्यायाचे आणि धर्माचे प्रतीक मानले जाते. आधुनिक भारताच्या इतिहासात संगोलचा जर का आपण इतिहास लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येते इसवी सन 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळी सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून काय वापरावे असा प्रश्न लॉर्ड माउंटबॅटन यांना पडला. त्यांनी हा प्रश्न जवाहरलाल नेहरू यांना सांगितला की आम्ही सत्ता सोडून तुमच्या हाती देत आहोत, पण या सत्तेचे प्रतीक म्हणून काय करावे. पंडित नेहरूंनी याबाबत सी गोपालाचारी म्हणजेच राजाजी यांचा सल्ला घेतला. राजाजींनी दक्षिण भारतातील चोल साम्राज्यातील सेंगोल परंपरेचा उल्लेख केला आणि सत्ता हस्तांतरणासाठी हा सर्वोत्तम मार्ग असल्याचे सुचवले. त्यानुसार 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री 10:45च्या सुमारास तामिळनाडूतील तिरुवाडुथुराय अधीनम मठाचे धर्मगुरूंनी हा सेंगोल पंडित नेहरूंच्या हाती प्रदान केला, जे ब्रिटिशांकडून भारतीयांकडे सत्ता आल्याचे ते प्रतीक होते. मित्रांनो, आता आपण सेंगोलचे वैशिष्ट्य पाहू. या सेंगोलची बनावट जी आहे, हा राजदंड चांदीपासून बनवला असून त्यावर सोन्याचा मुलामा चढवलेला आहे. याची उंची सुमारे साधारणपणे 5 फूट उंच आहे. याची निर्मिती मद्रास म्हणजे आताचे चेन्नई येथील प्रसिद्ध जवाहीर उम्मिदी बंगारू चेट्टी यांनी 1947 मध्ये सेंगोल तयार केला होता. अनेक दशके अलाहाबादच्या संग्रहालयात असलेला हा ऐतिहासिक राजदंड 28 मे 2023 रोजी भारताच्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी हा राजदंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सेंगोल लोकसभेच्या अध्यक्षांना म्हणजेच ओम बिर्ला यांना दिला आणि त्यांच्या आसनाच्या बाजूला बघा, हा आसनाच्या बाजूला तो प्रस्थापित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, असे असले तरी भारताची राजमुद्रा म्हणून आपण सारनाथ येथील सम्राट अशोकाचा स्तंभ स्वीकारलेला आहे. सम्राट अशोकाने भगवान बुद्धाच्या पहिल्या प्रवचनाच्या स्मृतीप्रित्यर्थ हा स्तंभ इसवी सन पूर्व 250 मध्ये उभारलेला होता. हा स्तंभ चुनखडीच्या एका अखंड दगडापासून कोरला गेलेला असून तो अतिशय गुळगुळीत आणि त्यावर चमकदार अशी पॉलिश आहे. 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक दिनी सारनाथ येथील अशोक स्तंभावरील सिंह मुद्रेचा स्वीकार आपण भारताची राजमुद्रा म्हणून स्वीकारलेला आहे. या स्तंभाच्या वरच्या बाजूला 4 सिंह एकमेकाकडे पाठ करून उभे आहेत. हे सिंह शक्तीचे, धैर्याचे, अभिमानाचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. सिंहाच्या खाली मध्यभागी धम्मचक्र म्हणजेच अशोक चक्र आहे. त्यावर 24 आरे आहेत. 24 तास प्रगतीचे आणि कर्तव्याचे मित्रांनो ते एक प्रतीक आहे. या चक्राच्या उजव्या बाजूला ऋषभ म्हणजेच बैल जो अतिशय कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे. डाव्या बाजूला अश्व म्हणजेच घोडा जो वेगाचे, ऊर्जेचे प्रतीक आहे आणि तळच्या भागाला हत्ती आणि सिंह देखील कोरलेले आहेत. तसेच या मुद्रेवर देवनागरी लिपीमध्ये सत्यमेव जयते हे वाक्य मुद्रित केलेले आहे. हे वाक्य मुंडक उपनिषेदातून म्हणजेच वेदातून घेण्यात आलेले आहे. सत्यमेव जयते याचा अर्थ केवळ सत्याचाच विजय होतो हे भारताचे राष्ट्रीय वेद वाक्य आहे. मित्रांनो, समारोपाकडे जात असताना आपल्या असे लक्षात येते की 13व्या शतकानंतर चोल साम्राज्य हळूहळू लोप पावले, पण त्यांचा वारसा मित्रांनो आजही जिवंत आहे. अलीकडच्या काळात भारताच्या नवीन संसद भवनात स्थापित केलेला सेंगोल म्हणजेच राजदंड
हे सुद्धा चोल परंपरेचेच प्रतीक आहे. चोल साम्राज्य म्हणजे भारतीय शौर्य, कला आणि सुशासन यांचा एक महान संगम होता. मित्रांनो, तुम्हाला चोलांच्या इतिहासाबद्दल काय वाटते? राजेंद्र चोलाच्या नौदलाची माहिती तुम्हाला मित्रांनो याआधी होती का? कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच सोप्या भाषेत इतिहास समजून घेण्याकरता आणि ऐतिहासिक माहिती करिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, आणखी एक महत्वाची बाब ती म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरचे गुगल फॉर्म मध्ये 10 प्रश्नाची क्विज आपण तयार केली आहे. त्या क्विजची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. निश्चितपणे तुम्ही या प्रश्नाची उत्तरे देऊ शकाल. तरी कृपया गुगल फॉर्मची लिंक ओपन करून आपल्याला हा व्हिडिओ कितपत समजला हे तपासून पाहूया. तर मित्रांनो, तसेच डॉक्टर सिद्धार्थ जाधव या युट्यूब चॅनलला आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे. NEP फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर, NEP थर्ड आणि फोर्थ सेमिस्टर, मेजर आणि मायनर NEP आणि CBCS अशा प्रकारची प्लेलिस्ट बनवलेली आहे. मला बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या की व्हिडिओ खूप सारे आहेत, पण नेमका कोणता आपल्या अभ्यासक्रमाचा व्हिडिओ हे त्यांना शोधताना अडचण येत होती, आणि म्हणून त्यावर सोल्युशन म्हणून आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे. याची प्लेलिस्टची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. तर मित्रांनो, आज आपण येथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.